परप्रांतीयांचा द्वेष हा केवळ आपल्या मराठी लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी आहे का त्यामागे काही उद्दिष्ट आणि ते आम्हाला स्पष्ट करा. महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. एक गोष्ट आपण पाहिली पाहिजे की या देशाची जी रचना संपूर्ण झालेली आहे ही भाषेवर झालेली आहे. बरोबर. आणि ज्या भाषेत समजा गुजराती भाषा आहे त्यांना गुजरात, मराठी भाषा आहे त्यांना महाराष्ट्र, अशी त्या भाषेच्या नुसार देशाची रचना झालेली आहे. मी माझ्या अस्मितेबद्दल, महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल, मराठी माणसाच्या अस्मितेबद्दल, जेव्हा मराठी भाषेच्या अस्मितेबद्दल मी बोलत असतो त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले इतर अमराठी लोक जे आहेत, ज्यांची भाषा मराठी आहे, ज्यांना महाराष्ट्राबद्दल प्रेम आहे, त्यांना मी मराठीच मानतो. महाराष्ट्राची प्रगती होताना महाराष्ट्रातल्या भूमिपुत्राला इथे सर्वप्रथम प्राधान्य मिळालं पाहिजे. ते मिळत नसताना बाहेरच्या प्रांतांमधून जी लोक इकडे येतात आणि सगळ्या गोष्टी घेऊन जातात, याच्याबद्दल राग व्यक्त करायचा नाही का? आणि म्हणून मी सांगतो की याच्यामध्ये मी व्यवस्थित नीट खोड करतो की परभाषिक आणि परप्रांतीय कळलं का? आज परभाषिक लोक जन्मापासून पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रामध्ये इथे राहणारे लोक आहेत, ज्यांची घरची भाषा देखील मराठी आहे, त्या लोकांना मी मराठीच मानतो. या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण असेल? लाचार राजकारणी, अजून कोण? यांचा डोळा हा फक्त मतांवरती आहे. कोण मत देतं ह्याच्यावरती नाही. मतदानाच्या दिवशी जिवंत राहा, नंतर मेला तरी हरकत नाही. त्याच्यामुळे ह्यांना काही स्वाभिमान अभिमान वगैरे नावाची गोष्टच नाही. मी परवा दिवशीच एक उदाहरण दिलं की आजपर्यंत नरसिंहराव रामटेक मधून उभे राहायचे, तिथून ते खासदार म्हणून निवडून जायचे. ज्या दिवशी पंतप्रधान झाले त्या दिवशी त्यांनी आंध्र प्रदेशमधल्या आपल्या स्वतःच्या मतदारसंघामधून निवडणूक लढवली. का नाही रामटेक मधून लढवली निवडणूक? प्रत्येक माणसाला आपल्या प्रांताबद्दल, आपल्या राज्याबद्दल, आपल्या भाषेबद्दल अभिमान असतो. प्रत्येक राज्य ते टिकवतं. आम्ही बोललो की फक्त संकुचित ठरतो. परवा दिवशी त्या AR रहमानला ऑस्कर मिळाला, बरोबर, सगळ्यांनाच आनंद झाला. त्या ऑस्कर घेताना त्या रहमानने शेवटचं त्याच्या भाषणातलं शेवटचं वाक्य हे तमिळमध्ये बोललं. त्याला नाही कोणी बोललं, हिंदीत काय बोललं म्हणून. आणि प्रत्येक वेळेला आपण ज्या वेळेला महाराष्ट्र ज्यावेळेला बोलतो त्याच वेळेला हे सगळे कसे उभे राहतात? म्हणजे आपण मराठी बोलल्यानंतर लोक म्हणतात नाही बघा इतकं ग्लोबल व्हायचं असेल तर तुम्हाला ग्लोबल म्हणजे काय भाषा सोडणं असं होतं का? ज्या रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक त्यांना मिळालं, रवींद्रनाथ टागोरांचं सगळं साहित्य बंगालीत आहे. म्हणजे जगाने समजून घेतली ना तुमची भाषा. सत्यजित रेंनी एक चित्रपट सोडून सगळे चित्रपट हे बंगालीमध्ये केले, त्यांना ऑस्करचा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला ना. तुम्ही तुमच्या भाषेवरती, तुमच्या भूमिकेवरती, तुमच्या अस्मितेवरती जर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं. आणि म्हणून मला असं वाटतं की जी मराठी भाषा ज्ञानेश्वरांपासून, अनेक संतांपासून, आजच्या आपल्या साहित्यिकांपासून, कवींपासून अनेक लोकांनी जी इतकी समर्थ बनवलेली आहे ती सोडून द्यायची राजकारणासाठी, जे माझ्याकडनं होणार नाही आणि जे मी करणार. उद्या समजा तुम्ही मुख्यमंत्री झाला तर मग तुमचं काय असेल, रचना काय करा, तुम्ही काय विचार करा? या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण 60 वर्षाच्या चुका सुधारणार आहोत की नाही सुधारणार आहोत? बरोबर. आणि त्या चुका सगळ्या माझ्यासमोर आहेत की कोणाकोणाच्या हातामध्ये लोकांनी, जनतेने काय काय दिलं आणि त्यांनी ते केलं. ज्या दिवशी महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातामध्ये येईल, कळलं का, त्या दिवशी महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसाला अभिमान वाटेल असंच काम माझ्याकडनं होईल. मराठी भाषा, मराठी संस्कृती, महाराष्ट्र राज्य, मराठी भूमिपुत्र, मराठी आमच्या सगळ्या माता भगिनी यांच्यासाठी जे जे शक्य असेल पहिलं प्राधान्य हे त्यांना. आमची पोटं भरल्यावरती आम्ही दुसऱ्यांचा विचार करतो. बरोबर. तर आम्ही उपाशी तापाशी राहून दुसऱ्यांची पोटं भरतोय, होणार नाही. कोणसला सोडून तुम्ही एकदम मनसेची स्थापनाच केली. बरेच तुमच्यावर टीकेची झोड उठवली गेली, बऱ्याच जणांनी बरीच राळ उठवली. आणि आमच्याकडचे गावाकडचे माणसं आम्ही निर्मळ असतो, आम्हाला पेपरात जेवढं वाचायला मिळतं, टीव्हीत जेवढं बघायला मिळतं त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवणार. पण प्रत्यक्ष तुमच्या तोंडून आम्हाला ऐकून घेण्याची उत्सुकता आहे. खरं तर आमच्या गावातले पाटील मास्तर आहे, त्यांचा हा प्रश्न आहे. मास्तर विचारला बरं. अडचणी या खूप येतात, पण या अडचणी येतील हे मला माहिती होतं. साधारणपणे शिवसेना 66 साली जन्माला आली. 66 ते 2006 या संपूर्ण काळात एकही नवा राजकीय पक्ष जन्माला नाही आला. तुम्ही म्हणाल राष्ट्रवादी काँग्रेस आला. राष्ट्रवादी काँग्रेसला मी तशा अर्थाने मी पक्ष नाही समजत.
राष्ट्रवादी काँग्रेस ही पवार साहेबांनी निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली एक मोळी. त्या मोळीची दोरी आहे पवार साहेब. बरं, पण ते सगळे निवडून येणारे लोक आहेत, सत्तेमधले लोक आहेत. माझ्याकडची जर समजा तुम्ही माणसं बघितली तर ही नवे सगळे कोरे चेहरे आहेत. आणि गेल्या 40-42 वर्षामध्ये नवा राजकीय पक्ष घडताना कोणी पाहिलाच नाही. आणि तो पाहिला नसल्यामुळे अनेकांना माहितीच नाही की पक्ष कसा उभा राहतो. बरोबर. त्याच्यामुळे सुरुवातीला पक्ष स्थापन करताना अनेक मला वाटतं टीका झाल्या. हा काय नव्याचे 9 दिवस, हा परत जाईल, हे काय सोपं नाही, त्याला पैसे लागतात वगैरे वगैरे अनेक गोष्टी झाल्या. राजकीय पक्षांना पैसे लागतात, नक्कीच लागतात. पण ज्यांच्याकडे राजकारणामध्ये विचार असतो त्यांना कमी पैसे लागतात, ज्यांच्याकडे विचार नसतो त्यांना जास्ती पैसे लागतात. मी हे जे बांधायचा प्रयत्न करतोय हे विचारांवरती बांधायचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यामुळे अडचणी काय सांगून काय करायचं, वाट काढणं त्यातनं हे सगळ्यात महत्वाचं. साहेब, कौटुंबिक वाद आहेत आणि त्याबद्दल पेपरात वाचतो, टीव्हीत बघतो, पण कधी असं वाटत नाही जाऊन सगळ्यांना एकदम मिठीत घ्यावं, कडकडून त्यांच्याशी भांडावं, स्पष्ट बोलावं, हक्काला जीवन यावं? नक्की वाटतं. Marvel has 3 unit